ओके, ठीक आहे. तर पहा, आपण काल काय केलं, आपण युनिट नंबर 1 ला स्टार्ट केलेलं होतं काल. चला, तर ओपन करूयात युनिट नंबर 1 आपण. ठीक आहे, मी तुम्हाला नोट्स अपलोड करून दिलेत. ठीक आहे, मी नोट्स अपलोड करून दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता ते. क्लासरूम वरती आपल्या आहे. तुम्ही तिथं कोर्स परचेस केलाय, तिथं कंटेंट टॅब वरती जा. मी सांगतोय, काही जणांना समजत नाहीये नोट्स ते कसं पाहायचा. मी एकदा सांगतो त्यांच्यासाठी. ठीक आहे, मी व्हॉट्सअपला मेसेज टाकलेत, नोट्स मिळत नाहीयेत म्हणून. ओके, मी ते तुम्हाला सांगून देतो. पहा, तुम्हाला इथं कोर्सेसचा दिसेल. ठीक आहे, तुमच्या इथं कोणता आहे मॅथ सब्जेक्ट. मॅथ सब्जेक्ट वरती जावा, इथं कंटेंटचं तुम्हाला टॅब दिसेल, मोबाईलमध्ये दिसेल टॅब. कंटेंट वर जावा, ते तुम्हाला सगळं दिसेल. पहा, लाईव्ह क्लासचे रेकॉर्डिंग्स, जे रेकॉर्डिंग्स आहे मी तर अपलोड करत जातोय. ठीक आहे, इथे तुम्हाला रेकॉर्डिंग्स दिसेल, तुमच्या रेकॉर्डिंग्सला पाहू शकता. आणि रेकॉर्डिंग्सला जरा डिले होऊ शकतो याला, कारण कसं आहे, हे टीचमीट सारखं नाहीये. इथं काय करावं लागतं, मला स्वतःहून रेकॉर्डिंग डाउनलोड करून अपलोड करावं लागतं इथे. ठीक आहे, त्यामुळे जरा डिले होऊ शकतो रेकॉर्डिंग याला एखाद्या वेळेस. ठीक आहे, थोडं तेवढं समजून जावा. कारण एक तर रेकॉर्डिंग येते 2 तासानंतर, आणि आपलं लेक्चर असतो रात्री 9 वाजता, 9:15 ला संपतो लेक्चर. त्यामुळे एखाद्या वेळेस मॉर्निंगला पण अपलोड होऊ शकतो लेक्चर, थोडं समजून जावा लेक्चर बद्दल. ठीक आहे, तर पहा, नोट्स कसे पाहायचे मी तेवढे एक सांगतो. नोट्स पण इथेच पाहताय तुम्ही, खाली जावा, नोट्सचं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल. ठीक आहे, फोल्डर दिसेल, त्याच्यामध्ये तुमच्या युनिट 1 चे नोट्स अपलोड केलेले आहेत. ओके, मी पीडीएफ फॉर्म मध्ये अपलोड केली आपली इमेज, ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, एवढे एक सांगावं म्हणलं मी सुरुवातीला. चला, मग आपण स्टार्ट करूयात. तर पहा, आपण युनिट नंबर 1 ला सुरुवात केलेली आहे, अँड्रॉइड अँड इट्स टूल्स. ठीक आहे, तर पहा, हा एकदम सिंपल युनिट आहे असणारा. जास्त काय डोकं लावण्यासारखी गरज नाही या युनिटला, पण आपल्याला समजून घ्यायचं आहे बेसिक बेसिक सर्व. ओके, तर पहा, आपण काल काय पाहिलं, अँड्रॉइड काय असतो. काल आपण हे पाहिलं, अँड्रॉइडची हिस्ट्री पाहिली. ओके, अँड्रॉइड हे तुमचं काय रे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तुम्हाला माहितीये, ओपन सोर्स आहे, फ्रीली अवेलेबल आहे, लिनक्स बेस आहे ऑपरेटिंग सिस्टीम. हा तुम्ही मोबाईल डिव्हाइसेससाठी युज करताय, लाईक स्मार्टफोन, टॅबलेट्स, अँड्रॉइड टीव्ही, स्मार्ट वॉचेस, या सर्वांसाठी तुम्ही अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमचा युज करू शकता. डेव्हलप केलाय ओएचएनी. लीड कोण दिलाय, पैसा कोण दिलाय, गुगलनी अँड अदर कंपनीज. ठीक आहे, हे काल पाहिलं आपण. फीचर्स पाहिले काल आपण अँड्रॉइडच्या. अँड्रॉइडला युआय भारी असतो, कस्टमाइज करू शकता तुम्ही तुमच्या मोबाईलला. कनेक्टिव्हिटी भारी असते, 4G 5G कनेक्टिव्हिटी मिळते तुम्हाला अँड्रॉइड मध्ये, हा अँड्रॉइडचा फीचर आहे. स्टोरेज, भरपूर स्टोरेज मिळतं तुम्हाला. एसक्यूलाइट डेटाबेस हा त्याचा काय असतो, बाय डिफॉल्ट डेटाबेस असतो अँड्रॉइडचा. मेसेजिंग सपोर्ट आहे अँड्रॉइड मध्ये. ठीक आहे, एसएमएस पाठवू शकता, एसएमएस ला रिसिव्ह करू शकता, व्हॉट्सअप युज करू शकता, सगळं काय मेसेजिंगचं काम आहे ते पण तुम्हाला अँड्रॉइड मध्ये सपोर्ट मिळतो. मल्टीटास्किंग करू शकता, मल्टिपल स्क्रीन्स ऍट अ टाइम ओपन करू शकता, मल्टिपल स्क्रीन्स ऍट अ टाइम चालू शकता, स्प्लिट करू शकता. हे सगळं तुम्हाला माहिती असेल. जे जे तुम्हाला फीचर्स अँड्रॉइडच्या आतमध्ये दिसतात फोन ओपन केल्यानंतर, हे झाल्या सगळ्या तुमच्या फीचर्स अँड्रॉइडच्या. ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी पण आहे. तुम्हाला ब्ल्यूटूथ नाही लिहिला नाही ते, तो पण एक फीचर आहे अँड्रॉइडचा. आहे ना रे, ब्ल्यूटूथ पण एक फीचर आहे अँड्रॉइडचा. ब्ल्यूटूथ कशासाठी आपण युज करतोय, ब्ल्यूटूथ कशासाठी युज करतोय आपण, शेअरिंगसाठी युज करतोय. काही तुम्हाला डेटा शेअर करायचा आहे, काही तुम्हाला डिव्हायसेस कनेक्ट करायचे आहेत ब्ल्यूटूथच्या. अरे हा, आणि करणार आहे मी पायथनचा. जरा ते काय झालं, आज जरा कॉलेज, ओके, आज जरा हे पाहिलं तरी जरा काम होतं. ठीक आहे, आज म्हणून ते नाही केला मी, म्हणून बाकीचे अपलोड्स केल्या मी तोपर्यंत. कारण जे पायथनचे नोट्स आहे ना, ते एका फाईलमध्ये आहे रे, माझ्या पेनड्राईव्ह मध्ये ठेवलेले आहेत त्या नोट्स. मला ते पेनड्राईव्ह पाहावं लागेल. ते ठीक आहे माझ्याकडे पेनड्राईव्ह, कुठे ठेवला जरा पाहावं लागेल. ओके, त्यासाठी मी बाकीचे अपलोड केले, ते पण करेल मी अपलोड, लगे करेल. ओके, पहा, आपण हे सगळं पाहिलं. आता ब्ल्यूटूथचा पण फीचर आहे याच्यामध्ये. ब्ल्यूटूथ पण तुम्ही वापरता, हा पण फीचर आहे. तुम्हाला इथं नाही लिहिलेला, मी तुम्हाला काय म्हणलं, इथे थोडेच लिहिलेत. मोबाईल मध्ये तुम्ही जे जे पाहता ना, सगळं फीचर्सच आहे. आणि मी तुम्हाला म्हणलं एकदम सोपं आहे रे लिहायला फीचर्स. जे फक्त मोबाईल आठवा, काय काय दिसतं सगळं फीचर मध्ये लिहून टाका. स्टोरेज, मेसेज, मल्टीटास्किंग, वायफाय, ओपन सोर्स, वेब ब्राउझर, ब्युटिफुल युआय, ब्ल्यूटूथ, सगळे काय त्याच्या फीचर्सच आहेत अँड्रॉइडचे. आलं, अँड्रॉइड हा काय तुमचा रोबोट, अँडी रुबिन, आठवत आहे का काल अँडी रुबिन. ओके, अँड्रॉइडचा मेन फाउंडर त्यांनी आहे. पहिला डिजिटल कॅमेऱ्यासाठी तुमचा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम युज होत होता, पण त्याची डिमांड कमी होती मार्केटमध्ये. त्यामुळे
त्यांनी काय केलं, ऑपरेटिंग सिस्टीम बनवायचं ठरवलं. कशासाठी? मोबाईलसाठी. गुगलने लीड केलं, गुगलने दिला पैसे वगैरे जे आहे ते. ठीक आहे, असा असतो. बेनिफिट्स पाहिलं, अँड्रॉइडमुळे आपल्याला काय बेनिफिट होतात, युजरला काय बेनिफिट होतात. ओपन सोर्स आहे, पैसे वाचतात, बरोबर. लार्ज कम्युनिटी आहे, लार्ज डेव्हलपर कम्युनिटी. अँड्रॉइडचे भरपूर डेव्हलपर्स आहेत, भरपूर ऍप्लिकेशन तुमच्या लॉन्च होत असतात डेली बेसिसवरती. खूप डेव्हलपर्स आहेत, अँड्रॉइडची कम्युनिटी लई मोठी आहे. हा तुम्हाला एक बेनिफिट आहे. मार्केटिंग वाढवू शकता तुम्ही अँड्रॉइडची, कारण अँड्रॉइड ऑलमोस्ट एव्हरी युजर, ऑलमोस्ट इंडियामधल्या तरी स्पेशली ऑलमोस्ट एव्हरी युजर हा तुमचा अँड्रॉइड युजर आहे. ओके, आयफोनच्या आपण असं नाही म्हणू शकत की ऑलमोस्ट सर्वांकडेच आयफोन आहे, नाहीये. पण अँड्रॉइड ऑलमोस्ट सर्वांकडे आपण असं म्हणू शकतो, कारण अँड्रॉइड हा तुमच्या चीप रेट्स मध्ये येतो, कमी पैशामध्ये येतो, जे की सगळे अफोर्ड करू शकतात. ओके, ऑलमोस्ट सगळे, मी सगळे नाही म्हणत, ऑलमोस्ट म्हणतो. ठीक आहे. इंटर ऍप इंटिग्रेशन. इंटर ऍप इंटिग्रेशन म्हणजे काय? एका ऍपमध्ये तुम्ही मल्टिपल ऍपला इंटिग्रेट करू शकता. जसं आपलं फोन पे, आपलं ऍप्लिकेशन रे फोन पे, दुसरं ऍप्लिकेशन सोडा, आपलं पहा महिंद्रा टेक ऍप्लिकेशन, फोन पे गुगल पे इंटिग्रेट होतं, असं तुम्ही करू शकता. बेनिफिट तुम्हाला मिळतो ना अँड्रॉइडचा. कॉस्ट ऑफ डेव्हलपमेंट कमी होते तुमची, कारण का ओपन सोर्स आहे, फ्री अवेलेबल आहे. सक्सेस रेशो जास्त आहे, युजर्स खूप आहेत, डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट चांगला आहे अँड्रॉइडचा. हा तुम्हाला काय मिळते? बेनिफिट्स मिळतो अँड्रॉइडचा. चला, आपण काल एवढं पाहिलं, आज पुढे चला अँड्रॉइडचे व्हर्जन्स पहा. ठीक आहे, पहा अँड्रॉइडच्या सुरुवातीपासून भरपूर व्हर्जन्स आल्या आणि पण भरपूर व्हर्जन्स येत आहेत आता पण. आता जो लेटेस्ट अँड्रॉइड आहे हा तुमचा अँड्रॉइड कितीवर आहे रे? लेटेस्ट अँड्रॉइड 14, बरोबर ना रे? 14 आहे ना अँड्रॉइड, माहिती आहे ना सर्वांना? हॅलो, माहिती आहे ना रे फोन बद्दल? अँड्रॉइड लेटेस्ट आता 14 आलाय, माहितीये? काही डिव्हायसेस आहेत जे अँड्रॉइड 13 वरती चालतात. आता तुमच्या फोन मध्ये तुम्ही पाहू शकता, सेटिंग्स मध्ये जावा, तुमच्या फोनच्या अबाउट फोनचं ऑप्शन असेल त्यामध्ये जावा, तिथे चेक करा, तुम्हाला दिसेल अँड्रॉइड व्हर्जन म्हणून तुम्हाला एक दिसेल. पहा, अँड्रॉइड व्हर्जन असतं तुमच्या फोनचा किती? 10 पासून असेल, मोस्टली मला वाटतं 10 पासून असेल, कारण काही जणांचा असू शकतो 9 असू शकतो, 8 असू शकतो. तर तुझा फोन खूपच जुना असेल, 7 असेल त्यामध्ये व्हर्जन, असू शकतो ना? असू शकतो. ठीक आहे, जर तुम्हाला हवं असेल ना कुठे पाहायचं, मी तुम्हाला ते पण सांगेल कुठे पाहायचं. ठीक आहे, कारण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आपण सब्जेक्ट शिकत नाही रे, आपण एक सब्जेक्ट मध्ये नाही शिकत, आपण अँड्रॉइड डेव्हलपर या वेनी, या माइंडसेटनी शिकतोय आपण. ठीक आहे, म्हणजे इथं सगळ्यांना माहिती असलं पाहिजे अँड्रॉइड व्हर्जन कसा चेक करायचं फोनमध्ये. ठीक आहे, सो मी तुम्हाला माझा फोन कनेक्ट करून दाखवेल त्या केसमध्ये. ठीक आहे, ओके. तुम्ही म्हणाल की हे तर सोपं आहे, अरे बाकीच्यांना पण समजू द्या ना, सगळ्यांना व्हायचं डेव्हलपर आपल्याला. ठीक आहे, फक्त एकाला नाही व्हायचं, सगळ्यांना डेव्हलपर व्हायचं. चला पहा, माझी स्क्रीन मी कॉपी करते. येस आणि हॅलो, लेटेन्सी आहे का त्याच्यात थोडी? काय लाईव्ह क्लास आणि माईक मध्ये थोडी लेटेन्सी आहे का? लेटेन्सी येतोय? हा, म्हणजे तुझा लाईव्ह क्लास थोडा मागे आहे आणि मी जे बोलतोय ना आता, तुझा आवाज वेगळा येतोय, लाईव्ह क्लासचा आवाज वेगळा येतोय. अरे असं आहे का? अरे पाहावं लागेल मला, कारण आपण फर्स्ट टाइम ट्राय करतो ना बघ, ऍप्लिकेशन. आता मी ओपन केला असं दिसत आहे माईक. अच्छा, मला वाटतं काहीतरी लेटेन्सीचा इश्यू आहे. मी एकदा नेटवर्क इथून चेक करतो, जस्ट अ मिनिट. स्टॅट्स. नाही नाही, नेटवर्कचं नाहीये हे तसंच आहे, लाईव्ह स्ट्रीम सारखं अच्छा, तसंच येतोय का? युट्यूबचे. ओके. अरे पॅकेट तरी लॉस्ट होत नाही, काय होत नाही, म्हणजे माझा आवाज वगैरे काहीच ब्रेक होत नाही, बरोबर. नाही नाही, फक्त ब्रेक नाही होतोय, स्क्रीनचा फक्त इश्यू होतोय, मला जे नेट दिसतंय. दिसतंय ना ते थोडं माग पास्टचं दिसतंय, आणि जेव्हा मी माईक ऑन करतो तेव्हा तुझं प्रेझेंट व्हॉइस पण येतं आणि पास्टचं पण, दोन्ही सोबत चालतंय, असं होतंय. अच्छा, ओके. चांगलं झालं आयडेंटिफाय केला असतो, मी तर रिझॉल्व्ह करायचं ट्राय करेल. ठीक आहे त्याला. ठीक आहे. ओके, पहा माझी फोनची स्क्रीन शेअर केली आहे. ठीक आहे, तर पहा कसं पाहायचं तुमच्या फोनमध्ये अँड्रॉइड व्हर्जन कोणतं आहे. ओके, आता इथे पहा वरती फोनमध्ये सेटिंग्सचा दिसेल तुम्हाला ऍप्लिकेशन, सेटिंग्सला ओपन करा. ओपन केलं सेटिंग्सला, ओके. सेटिंग्स तुमचा ओपन झालाय फोनमध्ये. आता फोनमध्ये सर्च करा वरती हवं तर. काय सर्च करणार? अबाउट फोन.
सर्च केला, दिसेल तुम्हाला हा टॅब, याच्यावरती क्लिक करा. हा तुम्हाला दिसतोय पहा तुमच्या फोन बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसते. याच्यामध्ये पहा, हा पहा, मी तर मार्क केला त्याला, हा काय अँड्रॉइड व्हर्जन आहे. दिसतोय अँड्रॉइड व्हर्जन इथे, अँड्रॉइड व्हर्जन 13. माझ्या फोनचं अँड्रॉइड व्हर्जन किती आहे? 13 आहे. तुमच्या फोनचं अँड्रॉइड व्हर्जन 9 असू शकतो, 10 असू शकतो, 11 असू शकतो, 12 असू शकतो, 13 असू शकतो, 14 असू शकतो. लेटेस्ट आले आता 14. ओके, हे असू शकतं तुमच्या अँड्रॉइड व्हर्जन फोनमध्ये. असे वेगवेगळे व्हर्जन्स असतात अँड्रॉइडचे. ठीक आहे, तर पहा, तुम्ही असं तुमच्या अँड्रॉइड व्हर्जनला चेक करू शकता कोणता अँड्रॉइड व्हर्जन आहे तुमच्या फोनमध्ये. ठीक आहे, एक प्रॅक्टिकल गोष्ट होती, तुम्हाला सांगावं म्हणलं मी, कारण सगळ्यांना माहिती पाहिजे कसं पाहायचं अँड्रॉइड व्हर्जन. चला असू द्या. चला आता आपल्या व्हर्जन्स वर आहे. अँड्रॉइडचे वेगवेगळे व्हर्जन्स होत्या सुरुवातीपासून. आणि जो एक गोष्ट सांगू का, जो अँड्रॉइडचे व्हर्जन्स आहे हे स्वीटचे नाव आहेत सर्व, स्वीटचे नाव सुरुवातीचे. ओके, पहिला अल्फा बीटा सोडला, अल्फा आहे, बीटा आहे. कप केक, डोनट, इक्लेअर्स, फ्रोयो, जिंजर ब्रेड, हनीकॉम, आईस्क्रीम सँडविच, जेली बीन, किटकॅट, लॉलीपॉप, मार्शमॅलो, हे काय सर्व स्वीटचे नाव आहेत. ओके, याच्या मागे एक अशी थेअरी येते की जो डेव्हलपर्स होते हे बनवणारे अँड्रॉइड, त्यांना स्वीट्स आवडायचं. ठीक आहे, यामागे ही थेअरी आहे. ही थेअरी आहे, गुगलवरती आहे ही थेअरी, पण हे किती खरी आपल्याला नाही माहिती, काय आपण काय त्यांना नाही विचारलं, पण गुगलवरती ही थेअरी आहे की त्यांना स्वीट्स आवडायच्या, म्हणून त्याने जे अँड्रॉइडचे व्हर्जनचे नाव आहेत स्वीट्सचे नावं ठेवल्या. त्यामागे ही थेअरी आहे. ही किती पर्सेंट करेक्ट आहे आपल्याला नाही माहिती, पण आहे ही थेअरी. ठीक आहे, तर पहा अँड्रॉइडचे व्हर्जन्स तुमचा असतो, त्यांनी कसं चालू केलं व्हर्जनचे नाव, ए पासून चालू केलं, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एम पर्यंत दिसतोय. आणि पुढे आहेत, आपण इथे एवढे फक्त कव्हर केले. तुम्हाला एक्झामला येऊ शकतो, लिस्ट एनी 4 अँड्रॉइड व्हर्जन्स येऊ शकतो. अल्फा, बीटा, कपकेक, सी फॉर कपकेक, डी फॉर डोनट. आता असं शिका, ए फॉर ऍपल, एल फॉर अल्फा, बी फॉर बीटा, सी फॉर कपकेक, डी फॉर डोनट, ई फॉर इक्लेअर्स, एफ फॉर फ्रोयो, जी फॉर जिंजर ब्रेड, एच फॉर हनीकॉम, आय फॉर आईस्क्रीम सँडविच, जे फॉर जेली बीन, के फॉर किटकॅट, एल फॉर लॉलीपॉप. हा रे, एबीसीडी आता असं शिकायचं आपल्याला. कळतं का अँड्रॉइडच्या भाषेत एबीसीडी अशी शिकायची. ए फॉर अल्फा, बी फॉर बीटा, सी फॉर कपकेक. ओके, अशी तुम्हाला एबीसीडी आली पाहिजे अँड्रॉइडची, म्हणजे अँड्रॉइडचे व्हर्जन्स तुम्हाला समजून जाईल. तुम्हाला ओरल्सला पण विचारतात अँड्रॉइडच्या व्हर्जन सांग, डायरेक्टली विचारतात. सोप्पा आहे एकदम. नावं सांगा स्वीटच्या, लक्षात ठेवा. ए पासून चालू होतो, ए पासून अल्फा, बी पासून बीटा, सी पासून कपकेक, डी पासून डोनट, इक्लॅर, फ्रोयो, जिंजर ब्रेड. त्याचे व्हर्जन पाहू शकता, 1.0, 1.1, 1.5, 1.6, 2.0.21, सॉरी 2 पॉइंट काय लिहिलंय, 2.021, 2.2, 2.3, 3 आणि 4, 4.1, 4.4, किटकॅट. इथून जरा अँड्रॉइड जरा हे आहे, चांगलं आहे. किटकॅट पासून आपण म्हणतो, किटकॅट पासून जो होता, किटकॅटचा जो व्हर्जन होता, एबीसीडी शिकतोय. हो हो, सांगा सांगा. थर्ड इयरला आल्यानंतर एबीसीडी शिकावं लागतो म्हणा परत मॅथ सब्जेक्ट मध्ये. तर मॅथ सब्जेक्ट असा आहे की एबीसीडी शिकावा लागतो आपल्याला परत मॅथ मध्ये. ठीक आहे, पहा हे 4.4 जो हा किटकॅट व्हर्जन आहे ना, इथून अँड्रॉइड मध्ये जरा जास्त फीचर चालू झालं याच्या. कोणत्या व्हर्जन पासून? किटकॅट पासून. ओके, हा खूप फेमस होता किटकॅट, खूप फेमस होता किटकॅट ऑपरेटिंग सिस्टीम, त्याचा व्हर्जन. ठीक आहे, 4.4 याच्यापासून फीचर्स जास्त यायला चालू झाल्या. लॉलीपॉप, मार्शमॅलो, अँड्रॉइड 6. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, असं नाव द्यायचं बंद केलंय, स्वीटचे नाव द्यायचे बंद केले. नंतर काय ठेवलं नाव एकदम प्रोफेशनल, 7, अँड्रॉइड 7, अँड्रॉइड 8, अँड्रॉइड 9, अँड्रॉइड 10, अँड्रॉइड 11, 12, 13. आता चालू आहे लेटेस्ट 14. माझ्याकडे आहे 13 व्हर्जन माझ्या फोनमध्ये. तुमच्या फोनमध्ये पण असेल, 9 पासूनच असेल मोस्टली, जर तुमचा फोन 2 ते 3 वर्ष जुना असेल. ठीक आहे, तर यस आणि हॅलो, बोलायचं का नाही? 7 ला नोगट आणि हे पण आहे ना रे, पाय ओरिओ वगैरे.
हो हो आहे, ते पुढे आहे. 7ला नोगट म्हणतात, पायोरिओ म्हणतात. पण आता जे लेटेस्ट अँड्रॉइड व्हर्जन्स आहेत आपल्या आता सध्याच्या 9, 10, 11, हा. 12 जे आहेत आता आता प्रोफेशनल हम्म. नावं देत आहेत ते. हा नाईन, नाईन तर हा आहे ना, 9th. पाय पाय आहे ना नाईन तर. हो हो 9th आहे. मी तुम्हाला म्हणलं नाही, लिस्ट कम्प्लीट नाहीये आपली. नंतर प्रोफेशनल नावं द्यायला चालू केली आता रिसेंट मध्ये. प्रोफेशनल नावं 11, 12, 13. आता असं म्हणतात का कोणी मी अँड्रॉइड आता कोणतं वापरतो, काहीतरी फ्रूटचं नाव घेतात का कोणी, स्वीटचं नाव नाही घेत. नाही नाही, 12 पासून सुरू केलं वाटते. हा, तरी हे ठेवलं नाव. आणि व्हर्जन्स आहे, मी तुम्हाला म्हणलं अजून आहेत पुढे रे व्हर्जन्स. मी म्हणलं तुम्हाला लिस्ट इनकम्प्लीट आहे, पण तुम्हाला एवढ्या तरी व्हर्जन लक्षात राहिल्या पाहिजे ओरल साठी किंवा तुमच्या एक्झाम साठी. ठीक आहे, कमी करा परफेक्ट करा, असं आपलं हे असतं. ठीक आहे, हे व्हर्जन्स आहेत अँड्रॉइडचे, वेगवेगळ्या व्हर्जन्स. ठीक आहे, हे कशासाठी युजफुल होतात पुढे कोडिंग जेव्हा आपण इन्स्टॉलेशन घेईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल हा व्हर्जनचा काय यूज आहे पुढे. ठीक आहे, असू दे आता सध्या. त्यानंतर पहा आपला काय काय पार्ट राहिलाय या युनिटचा. 3 पार्ट्स राहिलाय. ओपन हँडसेट अलायन्स, आर्किटेक्चर आणि हा तुमचा इकोसिस्टीम. हा काय राहिला तुमचा 3 पार्ट्स राहिले युनिटचा. ठीक आहे, मला आज काय संपवायचं नाहीये मला हा युनिट. आपण आज आणि उद्या 2 लेक्चर मध्ये आपण कव्हर करूयात. ठीक आहे, निवांतच जाऊ. मी आज काय संपवणार नाही, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, पहा ओपन हँडसेट अलायन्स याच्यावरती आपण डिस्कस करूयात आज. आणि उद्या आर्किटेक्चर आणि इकोसिस्टीम उद्या पाहू आपण. चला निवांत जाऊयात, काय टेन्शन नाहीये. चला, हा या वीक मध्ये युनिट नंबर 1 फक्त कम्प्लीट होऊ द्या आपलं. ओपन हँडसेट अलायन्स. आता ओपन हँडसेट अलायन्स आपण वरती पाहिलं पहा OH. हा काय ओपन हँडसेट अलायन्स आहे, अँड्रॉइड डेव्हलप केलाय. डेव्हलप म्हणजे काय, अँड्रॉइडला परमिशन दिली आहे डेव्हलप करायची. OH कशासाठी क्रिएट झालता रे, पर्पज ऑफ डेव्हलपिंग ओपन मोबाईल डिव्हाइस स्टँडर्ड्स. ओके, म्हणजे मोबाईल डिव्हाइस स्टँडर्ड्स डेव्हलप करण्यासाठी मोबाईलचे स्टँडर्ड्स. स्टँडर्ड्स म्हणजे काय, रूल्स. डेटा कम्युनिकेशन मध्ये शिकलात ना रे, स्टँडर्ड्स म्हणजे काय, रूल्स, प्रोटोकॉल, स्टँडर्ड्स जे तुम्ही फॉलो करता. स्टँडर्ड्स, प्रोटोकॉल्स मीन्स रूल्स, स्टँडर्ड्स मीन्स फॉलो करतात ते तुम्ही. स्टँडर्ड्स जे युनिव्हर्सल असतात. स्टँडर्ड्स युनिव्हर्सल, त्याला तुम्ही काय म्हणता, स्टँडर्ड्स म्हणता. ओके, ओएचे कशासाठी क्रिएट झालता, मोबाईल ओपन मोबाईल डिव्हाइस स्टँडर्ड्स बनवण्यासाठी. डिव्हाइसचे स्टँडर्ड्स, मोबाईलचे स्टँडर्ड्स बनवण्यासाठी हा डेव्हलप झाला, क्रिएट केलेला होता OH. ओके, जेव्हा आपण तुमचा फोन, जेव्हा आपण तुमचा अँड्रॉइड बनत होता, अँड्रॉइड बनताना आपण OH ने काय घेतली, मीटिंग घेतली. ओपन हँडसेट अलायन्सने काय घेतली, मीटिंग घेतली. याच्यामध्ये या मीटिंग मध्ये टोटल 84 मेंबर कंपनीज होत्या. 84 कंपनीज. कोणकोणती कंपनीज असेल रे, विचार करा. मोबाईलचेच कंपनी असणार, अँड्रॉइड बनवते म्हणजे मोबाईलचेच कंपनी असणार. मोस्टली मोबाईलचे कंपनी असू शकतात. कोणते तुमचे, तेव्हा काय तुमचं हे नव्हतं लेटेस्ट, ओप्पो वगैरे नंतर आला. ओप्पो वगैरे, HTC असे तुमचे होत्या कंपनीज. ठीक आहे, ओपन मोबाईल, ओपन सांगेल नाही, सांगेल ओपन म्हणजे ओपन सोर्स असं समजून जा सर. ओके, ठीक आहे, पहा 84 मेंबर कंपनीज होत्या याच्यात. आता तुम्ही विचार करा त्यावेळेस कोणत्या कंपनीज असतील, ओप्पो विवो होत्या नाही, लेट आल्या ओप्पो विवो, लेटेस्ट आहेत सर्व. त्यावेळेस कोणते असेल, HTC मोबाईल. आता जास्त त्याचे काही येत नाहीत प्रोडक्ट. नोकिया, HTC असे, रिलायन्स वगैरे असे मोबाईल्स होते ना, लहान लहान कंपन्या. लहान नाही, त्यावेळेससाठी मोठ्या कंपन्या, आता लहान म्हणतोय आपण. ठीक आहे, असे कंपन्या, असे भरपूर 84 मेंबर कंपनीज होत्या या मीटिंगला अटेंड केलेल्या. ओपन हँडसेट अलायन्सने ठेवलेला. कशासाठी मीटिंग ठेवलेली, ओपन मोबाईल डिव्हाइस स्टँडर्ड्स बनवण्यासाठी. म्हणजे डिव्हाइसचे स्टँडर्ड्स, रूल्स, एक स्टँडर्ड फॉलो करण्यासाठी सर्वांना त्यांनी बनवल्या. त्यांना काय बनवायचं होतं, मेन तुमचं अँड्रॉइड बनवायचं होतं त्यांना. काय, अँड्रॉइड बनवायचं होतं. अँड्रॉइड कोणी बनवलाय, डेव्हलप केलाय, ओपन हँडसेट अलायन्स. म्हणजे या सगळ्या मेंबर कंपनीजने मिळून. तुम्ही म्हणणार अँडी रुबिनने केला ना, अरे अँडी रुबिनने केला ऑपरेटिंग सिस्टीम, पण फक्त अँडी रुबिनचाच हात असेल का, विचार करा त्याच्यामध्ये. त्याला परमिशन, आता विचार करा, आता एखादा मोबाईल आहे, तुम्ही एखादा सॉफ्टवेअर बनवताय. आता तुम्ही विंडोज वापरताय, आता तुम्ही पायथनचा प्रोग्राम केला, पायथनची फाईल उचलणार तुम्ही, कोणत्या तरी सॉफ्टवेअर मध्ये रन करून पाहणार ना तुम्ही, कोणत्यातरी हार्डवेअर मध्ये रन करून पाहणार तुम्ही. एखादा AI चा प्रोजेक्ट बनवला तुम्ही, रोबोट मध्ये
हे करून पाहणार ना तुम्ही, रोबोटमध्ये त्या प्रोग्रामला रन करून पाहणार की हा चालतोय की नाही तुमचा प्रोग्राम. आता जर रोबोटच नसेल तो तुमच्याकडे, मग तुम्ही रन कुठे करणार? तसंच जर ऑपरेटिंग सिस्टीम आहे, डेव्हलप करतायत, पण मोबाईलचा तुमचं हेच नसेल, काय म्हणू शकतो आपण, हार्डवेअरच नसेल, तर ते मोबाईलला कुठे टेस्टिंग करणार? ते अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम कुठे टेस्टिंग करणार? आता असं नाही की अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम बनवताना फक्त एकच मोबाईल लागतो आपल्याला, एकच कंपनीचा लागतो, नाही. त्यांना चेक करावं लागतात की या मोबाईलमध्ये येईल का सपोर्ट, या मोबाईलमध्ये सपोर्ट होईल का, सगळ्या मोबाईल त्यांना पाहावं लागतात. असं नाही की एक मोबाईलमध्ये आला म्हणजे झालं. आपल्यासारखे नाही येते कोडर्स, एका याच्यात रन झाला बस, रन झाला म्हणजे बस. आपल्यासारखे नाही येते, प्रोफेशनल असतात ते एकदम. एवढं मोठं ऑपरेटिंग सिस्टीम आहे, आज एवढं चालतोय. जर एकाच मोबाईलमध्ये त्यांनी पाहिलं असतं, फक्त HTC मध्ये रन झाला बस म्हणलं असतं त्यांनी, मग हे बाकीचे काय करणार? त्यांना सपोर्टच नाही करत त्यांच्या हार्डवेअरला, काय करणार ते बाकीचे? उपयोग आहे का काय? मग काय HTCच मोबाईल बनवत जाणार का? हे बाकीचे काय करणार? नाही होणार ना तसं. ओके, तर त्यासाठीच मी तुम्हाला सांगतोय की 84 मेंबर कंपनीज होत्या OHAच्या मीटिंग मध्ये. त्यांना अँड्रॉइड बनवायचा होता, मीटिंग ठेवली त्यासाठी. 84 मेंबर कंपनीज होत्या, HTC, डेल, इंटेल, गुगल भरपूर होत्या. असं नाही की फक्त ऑपरेटिंग सिस्टीम, फक्त तुमचा हेच होते, ऑपरेटर्स होत्या, जिओ हे ते, पण फक्त यांनी नव्हत्या. त्यावेळेस काय जिओ नव्हता, त्यावेळेस वेगवेगळ्या कंपनीज होत्या ऑपरेटर्स. कोणत्या होत्या तुमच्या? डोकोमो, रिलायन्स, अशी वेगवेगळ्या तुमच्याकडे काय होत्या, सिम कार्डच्या कंपन्याच होत्या, मोबाईल ऑपरेटर्स होत्या त्यावेळेस. जिओ आत्ता आत्ता आल्या रे, परवा आले जिओ. त्यावेळेस अगोदर कोण होत्या? जुन्या कंपनीज होत्या. ओके, जे रिलायन्स, जे तुमचा डोकोमो, लय भारी होता. ओके, ते कंपनीज होत्या त्या अगोदर, ऑपरेटर्स. त्यांनी पण काय केलं, याच्यात पार्टिसिपेट केलं, कारण सगळ्यांना सपोर्ट झाला पाहिजे ना, सिम कार्डला पण सपोर्ट झाला पाहिजे. आता तुम्ही विचार करा, आज 5G मोबाईल्स येतात. विचार करा, आपल्याला थेअरीला जायचं नाही रे, अँड्रॉइड बोरिंग आपल्याला बनवायचं नाहीये, शिकून घ्यायचं अँड्रॉइड मधून, आपल्याला नॉलेज गेन करायचंय. बघ, थेअरी कोणीही सांगेल तुम्हाला, मी डायरेक्टली असं तुम्हाला वाचून दाखवेल फक्त. OH इज क्रिएटेड फॉर, तेच मराठीमध्ये अर्थ सांगेल तुम्हाला. अरे काय उपयोग आहे त्याचा? एक्झाम्पल आहे का? नॉलेज गेन झालं पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आता आज आपण 5G फोन्स वापरतोय. ओके, तुम्ही काही जण 4G वापरताय आणखी. ओके, मी 5G वापरतो. आता तुम्ही विचार करा, 5G टेक्नॉलॉजी आली, 5Gचं सिम कार्ड आलंय, पण जर 5Gचा फोनच नसता, यूज केला असतं का तुम्ही 5Gला? नाही. आता 5G टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, 5G टेक्नॉलॉजी सगळीकडे अवेलेबल आहे, ऑलमोस्ट. जिओचा म्हणतोय मी, ऑलमोस्ट सर्वीकडे आहे अवेलेबल. ओके, जे जे चांगले चांगले प्लेसेस आहेत, मोठे मोठ्या सिटीज आहेत किंवा लहान विलेजेस पण आहेत, तिथे पण 5G पोहोचलंय थोडंफार. आता विचार करा, तुमच्याकडे पण 5G आहे, पुणे एरिया किंवा सोलापूर कुठेही 5G आहे. मग जर तुमच्याकडे फोनच 4Gचा असेल, 4Gचा असेल, 5Gच्या काही बँड्स नसतील, 5Gचे बँड असतात. ओके, तुमच्या नॉलेजसाठी पण सांगतो मी, 5Gचे बँड असतात, वेगवेगळे बँड असतात, वेगवेगळ्या मेगाहर्ट्सवर, गिगाहर्ट्सवर रन करत असतात ते बँड्स. जर ते सपोर्टच करत नसतील तुमच्या फोनमध्ये, 4Gचं तुमच्याकडे बँड आहे फक्त, 5Gचं काहीच नाहीये तुमच्या फोनमध्ये सपोर्ट, मग विचार करा, 5Gचं नेटवर्क सपोर्ट करेल का फोनमध्ये? नाही करणार ना सपोर्ट, अजिबात नाही करणार. आता 5G आहे, तुम्ही तुमच्या 4G मध्ये नाही वापरू शकत, 5G ला वापरता 4G फोन मध्ये, नाही, पॉसिबल नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, 5G सपोर्टेड हँडसेट घ्यावं लागतं, 5G सपोर्टेड मोबाईल घ्यावा लागतो. तेव्हाच जो तुमचा ऑपरेटर असेल, जिओ किंवा आता आयडिया किंवा हा तुमचा एअरटेल आहे, त्याचा तुम्ही 5G वापरू शकता. कारण तुमचा मोबाईल पण सपोर्ट केला पाहिजे. सॉफ्टवेअर तसा असेल तर मोबाईल पण सपोर्ट केला पाहिजे, हार्डवेअर पण त्याच प्रकारचाच असला पाहिजे, हार्डवेअर सपोर्ट असला पाहिजे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये काय शिकला आपण? पूर्ण 1 वर्ष, 2 सेमिस्टर. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर एकमेकांसोबत इंटरॅक्ट केला पाहिजे. ओके, सॉफ्टवेअर हार्डवेअर शिवाय सॉफ्टवेअर काय कामाचं नाहीये, सॉफ्टवेअर शिवाय हार्डवेअर काय कामाचं नाही, बोलण्याची गोष्ट नाहीये, ते रिअल लाईफ सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, त्यासाठी असतो. ओके, मग काय फक्त असं नाही की तुमचं सिम कार्ड वाले चाले फक्त, अरे फक्त आम्हीच आहे ना बसणार, बघणार आम्ही अँड्रॉइड. अरे मग जे तुमचे हार्डवेअर बनवणारे आहेत, मोबाईल बनवणारे आहेत, ते पण आलेच पाहिजे ना, त्यांना पण मीटिंग मध्ये घेतलंच पाहिजे, विचारलं पाहिजे तुमचा मोबाईल कसा आहे, काय तुमच्या मोबाईल मध्ये, विचारलं पाहिजे ना ते पण. म्हणून त्यासाठीच 84 मेंबर कंपनीज मध्ये तुमचे मोबाईल कंपनीज तर आल्याच. कोण कोण आल्या पहा, मोबाईल ऑपरेटर आल्या, सिम कार्ड वगैरे, हँडसेट मॅन्युफॅक्चरर्स आल्या, फर्म्स आल्या सॉफ्टवेअर डेव्हलप करणाऱ्या, सेमी कंडक्टरच्या कंपनीज, हा पण लागतीलच, हा लागतात.
आणि एक्सेट्रा असे भरपूर असे वेगवेगळ्या ग्रुप्स असे सगळे मिळून काय आल्या त्या मीटिंगला अटेंड करायला आल्या. अँड्रॉइडसाठी अँड्रॉइड त्यांना प्लॅटफॉर्म बनवायचा होता, त्यासाठी हे सर्वांनी आलं. असं काही एकटा येऊन चालणार नाहीये, तुम्हाला माहितीये. फक्त त्यांनी विचार केला असतं सपोज की फक्त मी हँडसेट मॅन्युफॅक्चरर्स बोलवेल. मग जर मोबाईल ऑपरेटरचा तो सीमच सपोर्ट करत नसेल, त्यांची जी टेक्नॉलॉजी असेल ते तुमच्या ह्याच्यातच सपोर्ट करत नसेल हँडसेटमध्ये, काय उपयोग आहे? काहीच नाही ना. सगळ्याला सपोर्ट झाला पाहिजे तुमचा ऑपरेटिंग सिस्टीम. त्या वेनी हा पाहतात. त्यासाठी ही तुमची मीटिंग कंडक्ट केली ओपन हँडसेट अलायन्सने. मेन पर्पज काय होता ओपन हँडसेट अलायन्सचा? एक तर होता मेन प्रोडक्ट काय होता, अँड्रॉइड प्लॅटफॉर्म बनवायचं. पर्पज काय होता? डिव्हाइसचा कॉस्ट कमी करणं, हँडसेटचा कॉस्ट. पहा, हे पर्पज आज तुम्ही पाहताय रिअल लाईफ मध्ये आज हा एक्झिक्यूट झालेला आहे. आयफोन पहा तुम्ही, आयफोन किती महाग आहे, किती महाग आहे आयफोन. 50,000 नवीन येतात आयफोन प्रो मॅक्स, ते 1.5 लाखाचे येतात आयफोन, 1-1.5 लाखाचे. आणि अँड्रॉइड बघा 7,000, 8,000, 5,000 पासूनचे फोन येतात अँड्रॉइडच्या नवीन, 5,000 पासूनचे फोन. विचार करा अँड्रॉइड किती चीप आहे. चीप म्हणजे पैशाने चीप आहे. किती किती स्वस्त आहे अँड्रॉइड ऍज कम्पेअर टू आयफोन. तुम्ही म्हणा आयफोन मध्ये आहेत त्या प्रकारचे फीचर, पण विचार करा फक्त आयफोनच असतं, आज आयफोनच असतं, आयफोनच पूर्ण हे केले, अँड्रॉइड बनलंच नसतं. मग तुम्हाला फोन वापरायचा आहे, फक्त तुम्हाला फोनमध्ये व्हॉट्सअप वापरायचं आहे, त्यासाठी पण तुम्हाला 1.5 लाखाचा फोन घ्यावा लागला असतो. 1.5 लाखाचा फोन, बरोबर आहे ना. म्हणून आपण कोणाला पण काय करू देत नाही, आपण वन साइडेड होऊ देत नाही. आपण वन साइडेड आपण होऊ देत नाही कोणालाच. आता विचार करा, आता जर जिओ आलाय, जिओ आलता सिम कार्ड घेऊन त्याचा 4G अनलिमिटेड दिला जिओने. विचार करा जिओने 4G अनलिमिटेड दिला, त्याच्या आधी कोणी दिलता का 4G अनलिमिटेड? दिलता का रे? सांगा, आन्सर सांगा तुम्ही आता. दिलता का 4G अनलिमिटेड कोणी जिओच्या आधी? दिलंय? बोला. हॅलो, बोला रे. मोबाईल कॉलिंग अनलिमिटेड दिलता का कोणी? बोला. हॅलो, हे बोला रे. हॅलो, नाही ना, नाही दिला. जेव्हा तुमचा जिओ आला त्यानंतर जिओने सांगितलं अनलिमिटेड कॉस्ट अनलिमिटेड डेटा. मग तेव्हा पहा, जे अदर कंपनीज आहेत, मोबाईल ऑपरेटर्स आहेत, आयडिया आणि तुमचा कोण एअरटेल, जो लीड करतायत सध्या. बीएसएनएल पण आहे, पण बीएसएनएलचं तुम्हाला माहितीये काय आहे ते, गव्हर्नमेंट आहे, जरा निवांत येतो. ठीक आहे, बीएसएनएल 4G वरती अजून, ठीक आहे, असू शकतो, कारण त्यांची काय वेगळी टेक्नॉलॉजी असेल बीएसएनएलची, त्यांचं काय वेगळं एम असेल, आपल्याला काय सांगता येत नाही त्यांचं. पण जे आयडिया आणि एअरटेल आहे त्या अगोदर दिलत्या फ्री, कधी नाही दिल्या. जिओ आणलं, मग त्यांना माहिती होतं जर त्यांनी फ्री नाही दिला, अनलिमिटेड कॉल नाही दिला, डेटा नाही दिला डेलीचा 1.5 GB 2 GB डेटा नाही दिला, तर सगळे युजर कुठे जाणार? जिओकडे जाणार, बरोबर. वन मॅन शो करतो मग जिओ, वन मॅन शो. मग जर एकदा जिओ वन मॅन शो केला, सगळे युजर जिओकडे गेला, मग त्या कंपनीज तर गेल्याच ना कामातून, लॉस मध्ये गेल्या. तर जिओ लीड करतोय मग सगळ्यांना. मग जर जिओने उद्या म्हणलं तुम्हाला हा अनलिमिटेड डेटा आम्ही 1,000 रुपयाला देणार महिन्याला, 1,000 रुपये, मग तुम्ही काय करणार? या कंपनीज तर गेल्या आयडिया वगैरे, कॉम्पिटिशनला कोणीच नाही. जिओने डायरेक्ट मला 1,000 रुपयाला आम्ही देणार, तुम्हाला घ्यावंच लागेल, घ्यावंच लागेल नेट वापरायला, घ्यावं लागेल ना, कोणाला लीड करू नाही द्यायचं आपण. म्हणून हे बाकीच्या कंपन्या पण येतात कामाला. या सगळ्यांमध्ये कॉम्पिटिशन असतो रे चाललेला. म्हणून बघा, एकाने रिचार्ज प्लॅन आणला की दुसऱ्याने पण आणतो, त्यासाठीच त्यासाठीच असतो हे सर्व. अँड्रॉइडचं तेच काम आहे, लोअर ओव्हरऑल हँडसेट कॉस्ट. जर आयफोननी जर अँड्रॉइड आला नसता, आयफोनच हे केलं असतं, पूर्ण लीड केलं असतं आयफोन, तुम्हाला घ्यावंच लागलं असतं काही करून. आयफोन पाहिजे ना, तुम्हाला घ्यावं लागलं असतं. ओके, त्यासाठीच त्याचं कॉस्ट कमी करण्यासाठी त्याचा मेन पर्पज होता, कारण आयफोन खूप महाग होता. डेव्हलपर फ्रेंडली एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करायचं, पोस्ट डेव्हलपमेंट. ओके, त्यासाठी हा त्याचा मेन पर्पज होता. अँड ओपन हँडसेट अलायन्स कशासाठी क्रिएट केलं? फॉर डेव्हलपिंग ओपन मोबाईल डिव्हाइस स्टँडर्ड्स. ओके, डिव्हाइस स्टँडर्ड्स डेव्हलप करण्यासाठी 84 मेंबर्स होत्या अप्रॉक्सिमेटली, या सगळ्या कंपनीज मिळून.
मेन प्लॅटफॉर्म होता त्यांचा प्रोडक्ट अँड्रॉइड प्लॅटफॉर्म. त्याच्या मेंबर्स आहेत मोबाईल ऑपरेटर, हँडसेट मॅन्युफॅक्चरर, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फर्म्स, असे खूप जण आलेल्या मीटिंगला. मेन पर्पज त्यांचा हात ठेवून आलेला, डेव्हलपर फ्रेंडली एन्व्हायरमेंट, पोस्ट डेव्हलपमेंट. ओके, आता काही जण म्हणणार हा पोस्ट डेव्हलपमेंट काय? ठीक आहे, पोस्ट डेव्हलपमेंट काय माहितीये का? पोस्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय असतो हे माहितीये का रे? माहितीये का पोस्ट डेव्हलपमेंट काय असतो? एनिवन कोणी सांगू शकता? एनिवन पोस्ट डेव्हलपमेंट माहितीये कुणाला? पोस्ट डेव्हलपमेंट काय असेल रे? कोणी सांगू शकेल? आपल्या भाषेत सांगा. पोस्ट डेव्हलपमेंट काय असेल? हॅलो, सांगा रे, पोस्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय? एनिवन गेस गेस करा रे, तुम्ही पण सांगा, इंटरॅक्टिव्ह ठेवा. हॅलो, सांगा. आफ्टर डेव्हलपमेंट, व्हेरी गुड. आफ्टर डेव्हलपमेंट हाच ना, पोस्ट म्हणजे काय? आफ्टर, आफ्टर डेव्हलपमेंट. ओके, याचं मिनिंग काय? पोस्ट डेव्हलपमेंटचं मिनिंग काय? त्यांचं मेन पर्पज हे एक होता पोस्ट डेव्हलपमेंटचा. ओके, म्हणजे काय? क्रिएट करणं, इम्प्रूव्ह करणं. तुमच्या कशाला तुम्ही इम्प्रूव्ह करणार? तुमच्या सॉफ्टवेअर्सला, तुमच्या सिस्टीम्सला इम्प्रूव्ह करणं ऍज पर दी रिक्वायरमेंट ऑफ युजर. ऍज पर दी युजर रिक्वायरमेंट तुमचा जो अँड्रॉइड प्लॅटफॉर्म आहे त्याला इम्प्रूव्ह करणं, पोस्ट डेव्हलपमेंट. म्हणजे एकदा अँड्रॉइड प्लॅटफॉर्म डेव्हलप झाला त्याच्यानंतर, आता असं नाही की तुमचा अँड्रॉइड प्लॅटफॉर्म डेव्हलप झाला म्हणजे काम झालं त्यांचे, त्यांनी अपडेट्स आणत असतात. व्हर्जन कशासाठी आहे? अपडेट्स त्याचे सर्व नवीन नवीन अपडेट्स येतात, त्यासाठी पोस्ट डेव्हलपमेंट असतो. म्हणजे एकदा तुमचा अँड्रॉइड डेव्हलपमेंट झाला, एकदा ऑपरेटिंग सिस्टीम बनली, तुम्हाला वेगवेगळ्या फीचर्स आणावं लागतात ऍज पर दी रिक्वायरमेंट ऑफ युजर. ऍज पर दी रिक्वायरमेंट ऑफ युजर. ते पण कुणाचं काम आहे? मेन पर्पज ओएचएच आहे, हे सगळं पाहण्यासाठी. म्हणून मी तुम्हाला म्हणलं ना, एखादं नवीन फीचर आणायचं असेल कशामध्ये, तुमचा याच्यामध्ये मोबाईलमध्ये नवीन फीचर आणायचं असेल, एखादं हार्डवेअर वाईज फीचर आणायचं असेल, तर कंपनीज परमिशन घेतात ओएचएची, मीटिंग घेतात कंपनीज. असंच आणत नाही कोणी नवीन फीचर. मी तुम्हाला डेमोला पण सांगितलं, एक एक्झाम्पल सांगितलं डेमोला मी तुम्हाला. ओके, नथिंग फोन आहे एक फोन कंपनी, तुम्ही पाहिलं असेल या फोनला, ऐकलं असेल या फोन बद्दल. या फोनच्या बॅकला ना, हे पहिला फोन असं होता, त्याच्या बॅकला लाईट्स होत्या, आलेला लाईट्स होत्या. तुम्ही त्याला ऍज पर दी रिक्वायरमेंट तुम्ही त्याला चेंज करू शकता, कसं ठेवायचा, काय करायचं, तुम्ही त्याला चेंज करू शकता. हे असं पहिला फोन आलेला मार्केटमध्ये. पण आता असं नाही की यांच्या मनात आलं म्हणून हे आणले असं. त्यांनी परमिशन कोणाची घेतली? ओएचएची घेतली परमिशन. त्यांच्याकडे आयडिया होता, पण आयडिया कोणाला मांडलं? ओएचए समोर. ओएचएने जेव्हा परमिशन दिली तेव्हा यांनी काय केलं? याच्यावरती काम करायला चालू केलं, या आयडियावरती. ठीक आहे, ओएचए त्यासाठी असतो. सांगा रे, समजतंय ह्या ओएचएचा पॉइंट? सांगा, गडबड नाही करायची. अजून एक लेक्चर घेऊया संपवायला, टेन्शन घेऊ नका. चला, एवढंच आपण केलं, फक्त आपल्या नॉलेजच्या याच्याने जायचंय. चला सांगा, समजते सर्वांना हा पॉइंट आजचा? समजते का? बोला लवकर, बोला समजते? सांगा रे. ओके, सगळ्यांना समजत असावा आजचा पॉइंट, असं आपण अज्युम करूयात आणि आज आपण इथेच थांबूया. चला, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. चलो, बाय बाय.